यांचं व्याख्यान ठेवलं आहे, त्यांचं आपण प्रथम स्वागत करूया. करोनाच्या आणि मनस्वास्थ्याच्या संदर्भामध्ये बोलताना मला आठवतंय की ज्यावेळेला वर्ल्ड ट्रेड सेंटर वरती अमेरिकेमध्ये हल्ला झाला, त्यानंतर काही काळाने ज्यावेळेला परत शाळा सुरू झाल्या तेव्हा पहिल्यांदा जर त्या शाळामधल्या मुलांसाठी तिथल्या लोकांनी केलं असेल तर ते सायकोलॉजिस्ट लोकांना बोलवून मुलांचं मनस्वास्थ्य परत सुधारण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये जी काही भीती बसलेली होती, एक धडस निर्माण झालेली होती, ती बाजूला करण्याचं काम केलं होतं. आणि नंतर मग मुलं व्यवस्थितपणे शाळा शिकू लागले. त्याचं कारण त्यांच्या जवळचे कोणीतरी आई वडील काका मित्र असे लोक त्या अपघातामध्ये गेलेले होते. त्यामुळे त्यांचं मनस्वास्थ्य सांभाळणे फार मोठी महत्वाची गोष्ट होती. तीच गोष्ट आता करोनाच्या काळामध्ये सुद्धा करणं फार मोठं गरजेचं आहे. कारण नाना गोष्टी याच्यामुळे उद्भवलेल्या आहेत. एक म्हणजे आपण सगळेजण घरकोंबडे झालो. आपण मित्रमंडळींमध्ये किंवा आपल्या व्यवसायानिमित्त लोकांमध्ये मिसळू शकत नाही होत. त्यामुळे जो एकलकोंडेपणा आपल्या मनामध्ये येतोय त्याच्यामधूनही अनेक गोष्टी निर्माण होऊ शकतात. पण मी ह्यावरती जास्त भाष्य करणार नाही, कारण तो आनंद नाडकर्णींचा प्रांत आहे. मी त्यांची थोडक्यामध्ये ओळख करून देतो. 1958 साली जळगावला जन्म झालेले डॉक्टर आनंद नाडकर्णी हे विख्यात मनोविकार तज्ञ, विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. डॉक्टर नाडकर्णी यांचा जन्म एका सुशिक्षित आणि संवेदनशील कुटुंबात झाला आणि नंतर प्राचार्य होते आणि मराठी विज्ञान परिषदेचे ते फार मोठे कार्यकर्ते होते. डॉक्टर नाडकर्णींचं प्रारंभिक शिक्षण जळगाव, अंबेजोगाई आणि ठाणे अशा विविध ठिकाणी झालं. त्यानंतर ठाणे कॉलेजमध्ये त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि पुढे मुंबईच्या सेठ GS मेडिकल कॉलेज मधून ते MBBS झाले. KEM हॉस्पिटल मधून डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन ही पदविका आणि मनोविकार शास्त्रातली MD हे वैद्यकीय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. ते सुवर्ण पदकाचे मानकरी पण ठरले. त्यानंतर काही काळ त्यांनी KEM मध्ये अध्यापनाचं काम केलं. पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच मानसिक आरोग्य आणि त्यावरील उपचार या बाबतीत असलेलं अज्ञान, पूर्वग्रह आणि रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यातील अत्यंत विषम प्रमाण या बाबतीत संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करायला हवेत हा विचार त्यांच्या मनात रुजला. त्यांच्या अध्यापकांशी होणाऱ्या संवादातून तो दृढमूल होऊन 1990 साली इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH ही संस्था त्यांनी उभारली. आज IPH ची संस्था मुंबई विद्यापीठ, SNDT विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, MIT युनिव्हर्सिटी यांचे मान्यता प्राप्त शैक्षणिक केंद्र असून जगभरातील देशातून अनेक मनो आरोग्य व्यावसायिक इथं अभ्यासासाठी येतात. IPH ने गेल्या 30 वर्षात ध्येयनिष्ठा, तज्ञता, सेवाभाव, कल्पकता, संघ भावना, सामाजिक सहभाग आणि व्यवस्थापन यांच्या समन्वयातून मनो आरोग्य क्षेत्रात मोठं परिवर्तन घडवून आणले. डॉक्टर नाडकर्णी यांचं व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कामही असंच पथदर्शी आहे. 80च्या दशकात गर्दच्या विळख्यात सापडलेल्या तरुणांवरील उपचार ते त्यांच्या सहभागाने उभ्या राहिलेल्या पुण्याच्या मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्व्यसन केंद्राचे आजचे स्वरूप हा त्यांच्या कार्याचा प्रवास लक्षवेधी आहे. हे औद्योगिक क्षेत्रातील 30हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचे सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून काम करतात. डॉक्टर नाडकर्णी एक शैलीदार ललित लेखक, कवी, नाटककार, अभिनेता, संगीतकार, तबलावादक, मर्मज्ञ संगीतप्रेमी आणि सूत्रसंचालक तत्व सहजतेने प्रकट होतात. त्यांच्या साहित्य कृती 10 पुस्तकं, 1 कादंबरी आणि 5 नाटकं आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार धरून आजवर 29 प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. कासव, कदाचित, देवराई या प्रसिद्ध मराठी चित्रपटांच्या निर्मितीत त्यांचा तज्ञ म्हणून सहभाग होता.
त्यांनी लिहिलेले संगीताचे 3 अल्बमही प्रसिद्ध झाले आहेत. डॉक्टर नाडकर्णी यांच्या वैद्यकीय व्यसनमुक्ती या क्षेत्रातील कारकिर्दीबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी आजवरती गौरवण्यात आलेलं आहे. मला वाटतं एवढी मोठी ओळख मी करून दिल्यानंतर आता एवढ्या मोठ्या व्यक्तीचं भाषण आपल्याला समजेल की नाही, परंतु डॉक्टर नाडकर्णी हे सहज आणि सुलभ बोलण्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध असल्यामुळे आता फार वेळ न घेता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आता आपल्या भाषणाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद सर, या ओळख करून दिली त्याबद्दल. आणि खास चांगलं असं वाटलं की मराठी विज्ञान परिषदेचे आणि माझ्या वडिलांचे खूपच चांगले स्नेहसंबंध होते आणि माझे वडील या मराठी विज्ञान परिषदेमध्ये खूप ऍक्टिव्ह होते. त्यामुळे त्यांची आठवण तुम्ही करून दिलीत या ओळखीच्या मानानं, या निमित्तानं हा एक खूप मोठा सन्मान मी समजतो माझा. आणि आज आपण कोरोना काळातील मनस्वास्थ्य या विषयावरती बोलणार आहोत. मुळामध्ये तुम्ही जी सुरुवात करताना एक उदाहरण दिलं ते अमेरिकेमधलं उदाहरण दिलं, आणि ती जी मुलं होती तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, जी शाळेमध्ये पहिल्यांदा गेली, तर ती जी घटना होती, ती घटना कशी होती की तो एक मोठा धक्का होता. पण तो धक्का एकदा बसला आणि मग त्याचे परिणाम खूप काळ होत राहिले. तर त्याला आमच्या भाषेमध्ये या मुलांना जे होऊ शकतं किंवा अशा धक्क्यामधून जाणाऱ्या लोकांना जो त्रास होऊ शकतो त्याला PTSD असं म्हणतात, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असं म्हणतात. आपल्या समोरची जी आत्ताची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये या PTSDचा भाग निश्चितपणे आहे काही प्रमाणात, पण ती जरा कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे मानसिक स्वास्थ्य कोरोनाच्या संदर्भातलं समजून घ्यायचं तर ते आपल्याला वेगवेगळ्या पातळ्यांवरती समजून घ्यायला लागणार आहे. आपण त्या सगळ्या पातळ्या समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याच बरोबर हे पण पाहू की वेगवेगळ्या तऱ्हेच्या लोकांना काय काय त्रास होत आहेत आणि कुठल्या कुठल्या पातळीवरती मानसिक आरोग्याची आव्हानं ही पुढच्या काळामध्ये येणार आहेत. आणि मानसिक आरोग्य आणि आपली आर्थिक स्थिती या सगळ्याचा सुद्धा पुढे काय एक परिपाक होणार आहे असं सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या 50 मिनिटाच्या मध्ये करूया. पहिल्यांदा आपण असं लक्षात घेऊ की माणसाचं जे मन आहे त्याला ज्या वेळेला धोक्याची जाणीव होते, जे कोणत्याही तऱ्हेचं हे आव्हान आहे, कोणत्याही तऱ्हेचा हा धोका आहे, तर हा धोका असतो तो 2 स्वरूपाचा धोका असतो. एक असतो शारीरिक स्वरूपाचा धोका, म्हणजे our mind perceives a biological challenge, आणि दुसरा धोका असतो तो मनोसामाजिक स्वरूपाचा, म्हणजे इट इज अ सायकोसोशल चॅलेंज. म्हणजे चॅलेंजेस आव्हानं 2 प्रकारची असतात, जीवशास्त्रीय असतात आणि मनोसामाजिक असतात. कोरोनाच्या निमित्तानं काय झालेलं आहे की ही दोन्ही आव्हानं एकाच वेळी आपल्या समोर आलेली आहेत, व्यक्ती म्हणून सुद्धा आणि समाज म्हणून सुद्धा. कारण आपण म्हणतो की शरीराला काहीतरी होणार आहे असं म्हटल्यावरती, शारीरिक स्वास्थ्य आहे असं म्हटल्यावरती एक वेगळ्या तऱ्हेचा अलर्टनेस आपल्यामध्ये येतो, आणि मनोसामाजिक भाग तर आहेच. त्यामुळे डबल आपल्यावरती हा हल्ला झालेला आहे. एका बाजूला तो जीवशास्त्रीय आहे, दुसऱ्या बाजूला तो मनोसामाजिक आहे. आणि त्यामुळं मनाचा गोंधळ असा होतोय आपल्या की कधी कधी आपण हा जीवशास्त्रीय आहे धोका या तऱ्हेचा विचार करून खूप पटकन रिॲक्ट करतो. आपल्या सगळ्यांच्या मध्ये 2 तऱ्हेचे ट्रॅक्स असतात. एक ट्रॅक असतो त्याला रिॲक्शनचा ट्रॅक म्हणतात, दुसरा ट्रॅक असतो त्याला रिस्पॉन्सचा ट्रॅक म्हणतात. तर रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया, रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद. तर आपण काय करतोय की जीवशास्त्रीय भाग जेव्हा प्रचंड मोठा आपल्याला जाणवतो तेव्हा मोर लाईकली की वी आर पुश्ड टू रिॲक्शन फ्रॉम रिस्पॉन्स. आणि म्हणून आपल्या अनेक वेळेला लक्ष येतं बघा की आपल्यातला जीवशास्त्रीय भाग जाग करणारं काय आहे तर आपली माध्यमं आहेत.
की त्या धडाडत्या संगीताच्या पार्श्वभूमीवरती आपण जेव्हा ते सगळे आकडे ऐकतो, तेव्हा आपला जीवशास्त्रीय भाग या आव्हानाचा जो धोका आहे तो अधोरेखित होतो. मग आपल्या आजूबाजूला, आपल्या बिल्डिंग मध्ये, आपल्या घरामध्ये कोणी पॉझिटिव्ह आहे असं आपल्या लक्षात आलं की आपण रिस्पॉन्स वरनं लगेच रिॲक्शन मध्ये जातो. म्हणजेच आपल्या काय लक्षात येईल की जसा जसा धोका किंवा परसेप्शन ऑफ थ्रेट, म्हणजे आपलं मन त्या तऱ्हेच्या आव्हानाकडे कसं पाहतं, हे आपल्या समोर जितकं डीपली यायला लागतं, जितक्या मोठ्या प्रमाणात यायला लागतं, तेवढं आपलं मन हे रिॲक्ट व्हायला लागतं. म्हणून आपल्या सगळ्यांना मनोस्वास्थ्याच्या दृष्टीनं पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचंय, तर रिॲक्शन आणि रिस्पॉन्स, प्रतिसाद आणि प्रतिक्रिया, या दोन गोष्टी आणि हे दोन ट्रॅक्स आपल्या मनामध्ये आहेत. आणि हा जो धोका आहे हा वन टाइम नाही आहे, हा पुढचा काही काळ राहणार आहे. त्यातला जीवशास्त्रीय भाग पुढचा काही काळ राहणार आहे. आणि कुठल्याही साथीप्रमाणे एका शिखराला पोहोचून नंतर समजा ही साथ हळूहळू आटोक्यात आली तरी त्यानंतरचे जे परिणाम असणार आहेत, जे आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक असणार आहेत, त्यांनाही आपल्याला तोंड द्यायचंय. हे आपण जर चित्र लक्षात घेतलं तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील की आपल्याला प्रतिसाद या ट्रॅकवरती जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न या सगळ्या परिस्थितीमध्ये करायचा आहे. पण आपल्या ज्या आदिम वृत्ती आहेत त्या आपल्याला प्रतिक्रियेवरती नेणार, याची सुद्धा नोंद आपल्याला ठेवायची. प्रतिक्रिया कशी असते, रिॲक्शन इज इम्पल्सिव्ह, ती तात्काळ असते, तिच्या मागे नियोजन नसतं. आता जे काही घडलंय त्याला ताबडतोब तात्काळ जे डोक्यात येत आहे ते करा. म्हणजे काही लोक टीका त्या पद्धतीने करतायत की बुवा आता टाळेबंदीची खरंच गरज आहे का, टाळेबंदी ही रिॲक्शन होती आणि ती रिस्पॉन्स बनण्याची संधी आम्ही किती प्रमाणात वापरलं याच्यावरती सध्या चर्चा चालू आहे. पण आपण आपला फक्त विचार करू की आपल्याला व्यक्तिगत स्वरूपामध्ये या रिस्पॉन्स वरती राहायचंय. मग आता पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की रिॲक्शन आणि रिस्पॉन्स याच्यामधला फरक काय, आणि रिॲक्शन वरून मला जर रिस्पॉन्स वरती यायचं आहे तर हे मला कळणार कसं, आणि मी नेमकं काय करायला पाहिजे, समजून कसं घ्यायचं की वेदर आय एम रिॲक्टिंग ऑर आय एम रिस्पॉन्डिंग. तर त्याची काही सोपी सोपी तत्व आहेत ती आपण शिकून घेऊ. पहिल्यांदा काय लक्षात येईल बघा, सहसा तुमच्या आणि माझ्या मनात जो पहिला विचार येतो की आता हे समोरचं आव्हान आहे याच्यावरती मी काय केलं पाहिजे, जो पहिला विचार येतो ना तो बऱ्याच वेळेला रिॲक्शन असण्याची शक्यता जास्ती आहे. म्हणजे जेव्हा कधी माझ्याच बिल्डिंग मधली गोष्ट सांगतो की माझ्या बिल्डिंग मध्ये ज्या वेळेला पॉझिटिव्ह मंडळी सापडायला लागली तेव्हा माझी पहिली रिॲक्शन काय होती, बापरे बापरे, आता ना आपल्याला घरी बसायलाच पाहिजे, आता बाहेर पडायचं नाही. आता हे बापरे, अशा तऱ्हेची ज्या वेळेला ऍडजेक्टिव्ह येतात त्यावेळेला ती रिॲक्शन असण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून आपल्याला ना ही रिॲक्शन काही आपल्या मनातून जाईल असं नाही, पण ती ओळखता आली पाहिजे की सर्वसाधारणपणे पहिल्यांदा डोक्यात येतात ना विचार, आता वाट लागली, आता संपलं सगळं, आता हे कधी संपणार आहे बाबा. तुमच्या असं लक्षात येईल की रिॲक्शनचे जे विचार असतात ना ते दोन प्रकारचे असतात. त्यामध्ये समोरच्या परिस्थितीचं एकतर महाभयंकरीकरण केलेलं असतं. म्हणजे ते विचार असे असतात, सगळ्याची वाट लागली, आता ना भविष्यात काय होणार आहे, हे जग असं बदलणार आहे, इतके टोकाचे ते विचार असतात, महाभयंकर. किंवा दुसऱ्या टोकाचे विचार येतात, ट्रिव्हिअलायझेशन त्याला म्हणतात, मला ना हे काय होणारच नाही, हे ना सगळं माझी रोगप्रतिकार शक्ती इतकी व्यवस्थित आहे की मला काहीच नाही होणार, हे सगळे ना काहीही बोलतायत. म्हणजे अवर माइंड गोज टू बोथ द पोल्स, दोन्ही टोकांना आपलं मन जातं. एक तर ते महाभयंकरीकरण करतं किंवा ते क्षुल्लकीकरण करतं. आणि हे त्या रिॲक्शनचे भाग आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं कसं लक्षात घ्यायचं की ही रिॲक्शन आहे, हे तर टोकाच्या भावना या रिॲक्शन मध्ये येतात. म्हणजे जो विचार आपल्या मनामध्ये खूप जास्त प्रमाणात धडधड निर्माण करतो तो रिॲक्शन असण्याची शक्यता जास्त आहे. ज्या विचाराच्या मुळे आपल्याला खूप राग आणि अशी प्रचंड खदखद चिडचिड होते तो विचार रिॲक्शन वाला असण्याची शक्यता आहे. आणि जो विचार आपल्याला असंही सांगतो काही करण्यात अर्थ नाही, पूर्णपणे स्थितीशीलच राहा, तो सुद्धा रिॲक्शन असेल.
म्हणजे खूप जास्त काहीतरी करा किंवा अजिबात काही करू नका असे टोकाचे संदेश देणारे विचार हे रिॲक्शनचे असू शकतात, हे आपण डोक्यात घ्यायचं. आणि या रिॲक्शन आपण सगळी माणसं असल्यामुळे, आपल्यामध्ये आदिम भावना असल्यामुळे हे सगळं आपल्या डोक्यात येणार, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि मग तिथे आपला चॉईस आहे टू गो फ्रॉम रिॲक्शन टू, तो जो आपला चॉईस आहे तो या प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे जाण्याचा आहे. मग आता काय करायचं, पहिल्यांदा आपण नोट केलं की बाबा हा रिॲक्शन आहे, इट इज नॉट गोइंग टू हेल्प मी, पण आता मला काय करायला पाहिजे. सो द पहिली गोष्ट त्याच्यामधली माझ्या डोक्यात ही आली पाहिजे की सगळी जी रिॲक्शन, सगळा जो रिस्पॉन्स आहे, हा रिस्पॉन्स कसा आहे, इट इज नॉट इम्पल्सिव्ह, इट इन्व्हॉल्व्स प्लॅनिंग, इट इन्व्हॉल्व्स व्हरायटी ऑफ थॉट्स. म्हणजे खूप तऱ्हेचे विचार मी एंटरटेन करू शकतो. रिस्पॉन्स मध्ये मी सिलेक्ट करतो विचार, मला 3, 4, 5 गोष्टी दिसतात, ह्याच्यातला कुठला बरं पर्याय मी घ्यायचा असा मी विचार करतो. हे कधी होईल, म्हणून मी रिॲक्शनहून रिस्पॉन्सला येण्यासाठी आपल्या सगळ्यांना एक 5 किंवा 6 शब्दांच्या जोड्या सांगणार आहे. या जोड्या आपण डोक्यात ठेवायच्या. या जोड्या डोक्यात ठेवल्या की आपल्याला कळेल की आपल्याला रिॲक्शन वरनं रिस्पॉन्स वरती कधी यायचं. त्यातली पहिली जोडी ही आहे, शक्यता आणि खात्री. शक्यता म्हणजे पॉसिबिलिटी, खात्री म्हणजे सर्टन्टी. जे काही घडू शकतं, चांगलं किंवा वाईट, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, याच्याकडे शक्यता म्हणून पहा, याच्याकडे खात्री म्हणून पाहू नका जोपर्यंत ती खात्री होत नाही तोपर्यंत. लुक ॲट एव्हरीथिंग ॲज अ पॉसिबिलिटी. द मोमेंट यू स्टार्ट लुकिंग ॲट थिंग्स ॲज पॉसिबिलिटी, शक्यता म्हणून ज्या वेळेला आपण पाहायला लागतो त्यावेळेला काय होतं, आपल्याला 3-4 निगेटिव्ह शक्यता दिसतात, 3-4 पॉझिटिव्ह शक्यता दिसतात. किंवा कदाचित 5 निगेटिव्ह दिसतील, 2 पॉझिटिव्ह दिसतील, जे काय असेल ते. पण आपल्याला शक्यता असं म्हणालो आपण की आपल्याला विविध अशा तऱ्हेच्या शक्यता दिसायला लागतात. खात्री असं आपण म्हटलं की ती एकच दिसायला लागते बघा. म्हणून पहिल्यांदा कदाचित आपण खात्री या ट्रॅकवरती जाऊ, पण त्या ट्रॅकवरनं आपल्याला स्वतःला शक्यता या ट्रॅकवरती आणायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कदाचित आपलं मन असं सांगेल की अरे तुला कोरोना होणारच आहे, तुला झालाच आहे. मग आपण असं म्हणू की नाही, ही एक शक्यता आहे. मग आपण थोडं स्वतःच्या मनाला ताब्यामध्ये आणू. आता शक्यता असं म्हटलं आपण की महत्वाचं काय आहे, तर महत्वाचं त्यातली गोष्ट अशी आहे, सतीश देसाई विचारतायत की रिॲक्शन डिपेंड्स ऑन व्हॉट. तर त्यासाठी मला पूर्ण ह्युमन डेव्हलपमेंटकडे जायला लागेल. पण त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो, रिॲक्शन डिपेंड्स ऑन ह्युमन डेव्हलपमेंट. रिॲक्शन जी होते ती मेंदू मधल्या ज्या आदिम अशा तऱ्हेची सेंटर्स असतात, ज्याला आम्ही म्हणतो लिम्बिक सिस्टीम, हायपोथॅलॅमस, हिप्पोकॅम्पस, अमिगडाला, ह्यांच्या मधून ती होते. म्हणून त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्टेटसचे असाल, तुम्ही जगामध्ये कोणत्याही काय वय म्हणा, वंश म्हणा, संस्कार म्हणा, कुठूनही आलेले असाल, तरी सगळ्यांना लिम्बिक सिस्टीम आहे. लिम्बिक सिस्टीम ही संपूर्ण माणसाला एकत्र करते, कारण तो आपल्या इव्होल्युशनचा भाग आहे. आणि तिथून येणारे या सगळ्या आदिम भावना आहेत. देसाई सर, तुम्ही विचारलं म्हणून पटकन सांगतो की हा आदिम भावनेचा भाग काय आहे, व्हाय डू वी रिॲक्ट, तो विज्ञानाच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. म्हणून काय झालं की ही जी सगळी बायोलॉजिकल थ्रेट्स होते की नाही, हे आदिमानव होता तिथपासून माणसाच्या बरोबर आहे. हे जे बायोलॉजिकल थ्रेट्स होते, जीवशास्त्रीय सगळी आव्हानं, ही काय होती, तर वन्य प्राणी हल्ला करतील, दुसरा मनुष्य प्राणी हल्ला करेल, नैसर्गिक आपत्ती येतील. आणि म्हणून त्या माणसाकडे, आपल्या आदी मानवाकडे पर्याय काय होते, तर इंग्रजीत त्याला म्हणतात फाईट, फ्लाईट अँड फ्रीज. फाईट म्हणजे लढा, फ्लाईट म्हणजे पळा, आणि फ्रीज म्हणजे थिजून राहा. हे जे आहेत, दीज आर 3 प्रिमिटिव्ह इव्होल्युशनरी चॉईसेस. आता तुमच्या लक्षात येईल की दीज आर 3 रिॲक्शन्स वेअर यू हॅव टू ऍक्ट इन्स्टंटली. म्हणजे माझ्या समोर समजा एक प्रिडेटर, वाघ येऊन उभा राहिलेला आहे आणि तो वाघ आता माझ्यावर हल्ला करणार. आता मी असं म्हणू शकत नाही की या वाघाने माझ्यावरती हल्ला केल्यास काय होईल, याच्या कारणामध्ये खोलवर जाण्यासाठी मी एका उपसमितीचे गठन करून असं असं मी जर म्हटलं, तर त्या समितीची बैठक जी आहे, ती समितीची बैठक कशामध्ये होईल, तर समितीची बैठक त्या वाघाच्या पोटात होईल. म्हणून
आपल्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे की ती रिॲक्शन आहे, ती तिथून सुरू झाली. आणि ज्या आपल्या आदिम भावना आहेत त्या सुद्धा या फाईट फ्लाईट फ्रीज मधनं निर्माण झाल्या. म्हणजे मी अगदी थोडक्यात आवरतोय पुढे जाण्यासाठी म्हणून, पण फाईट मधनं अग्रेशन, संताप निर्माण झाला. फ्लाईट मधनं फिअर निर्माण झाली, जी आज आपण अँझायटी फिअर म्हणतो ती. आणि फ्रीज मधनं माझ्या हातात काहीच करता येण्यासारखं नाही, याच्यातून डिप्रेशन निर्माण झालं. म्हणून आपल्या असं लक्षात येईल की ज्या आदिम भावना तिथपासून आजपर्यंत तुम्हाला आणि मला त्रास देत आहेत, त्या सगळ्या इव्होल्युशन मधल्या सगळ्यात पहिल्या भावना आहेत. आणि म्हणून आपल्या मेंदूमध्ये त्या पहिल्यांदा येतात. आणि म्हणून आपण पहिल्यांदा त्या येतात हे मान्य करून पुढे जाणं, त्यांना स्वीकारून पुढे जाणं, हा आपल्यासाठी चांगला मार्ग असतो. तर म्हणजे ती जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये आता बघा तुमच्या लक्षात आलं की मी जेव्हा टेरिबलायझेशन करतो की नाही रिॲक्शनचं, तेव्हा अँझायटी येणार. आणि मी ट्रिव्हिअलायझेशन करतो तेव्हा काय येतं, तर हे या ज्या आदिम भावना तुम्हाला सांगितल्या, संताप, भीती आणि नैराश्य, याच्या बरोबर एक त्या काळातली पॉझिटिव्ह भावना होती. ती काय होती की जेव्हा या आव्हानावरती हा माणूस आपला खापर 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 पणजोबा ज्या वेळेला त्या आव्हानावरती मात करायचा, तेव्हा तो एक उन्मादाने, आनंदाने, क्या बात है, टार्झन कसा करायचा, तर असा आरोळी ठोकायचा आणि स्वतःची छाती बडवून घ्यायचा. तर तो उन्माद जो आहे ती सुद्धा आदिम भावना आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला लोक हे वेगवेगळ्या तऱ्हेची बंधनं न पाळता एकदम जे धाडकन बाहेर येतात बघा, रिॲक्शन आहे ती सुद्धा, ती रिॲक्शन सुद्धा ती आदिम भावनाच आहे. आणि ज्या वेळेला त्या माणसाचा निर्णय चुकायचा त्या वेळेला आणि तो जर जिवंत राहिला तर जी चौथी भावना यायची तिचं नाव आहे गिल्ट, खंत. म्हणून अँगर, फिअर, डिप्रेशन आणि गिल्ट या 4 आदिम भावना आणि उन्माद ही पण आदिम भावना, ही माणसाच्या मध्ये रिॲक्शनचा भाग म्हणून येतात. मग काय झालं, पुढे मेंदूची सेंटर्स डेव्हलप होत गेली. विचाराचा ब्रेन हा कॉर्टेक्स हा नंतर डेव्हलप झाला. त्याच्यामुळे काय झालं की आपण सगळे पहिल्यांदा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, तर पहिला हार्डवेअर, तर ही रिॲक्शन आहे ती आपल्या हार्डवेअर मध्ये, मग कॉर्टिकल सॉफ्टवेअर, निओ कॉर्टिकल सॉफ्टवेअर नंतर सुरू झालं. त्यामुळे विचार आणि उन्नत विचार हा आपल्या मनामध्ये नंतर येतो. सो आता म्हणूनच आपल्याला तर हे जप करावे लागतात. आपण जे 5-6 मी तुम्हाला म्हणालो पेअर्स सांगणार आहे, त्या पेअर अशासाठी सांगणार आहे की त्या आपल्याला वापरावे लागणार आहेत, सतत स्वतःला रिमाइंड करावं लागणार आहे. तर पहिली पेअर आपली कुठली होती, शक्यता आणि खात्री, पॉसिबिलिटी आणि सर्टन्टी. ट्रीट एव्हरीथिंग ॲज अ पॉसिबिलिटी. मग काय करा, 4, 5, 6, 7 माझ्यासमोर पॉसिबिलिटी दिसत आहेत, काही पॉझिटिव्ह दिसत आहेत, काही निगेटिव्ह दिसत आहेत. विचार काय करायचा की ह्याच्यातली प्रोबॅबिलिटी काय आहे, म्हणजे याच्यातली दाट शक्यता कोणती. जी दाट शक्यता आहे तिच्यावरती मला काम करायचंय, म्हणजे तो पर्याय मला घ्यायचा आहे. मग आता दाट शक्यता ज्याची आहे, म्हणजे ज्याची प्रोबॅबिलिटी आहे, मग शक्यतेवरती आपण आलो बरं का. म्हणजे आपण पहिल्यांदा खूप मोठा खरं म्हणजे हा टप्पा आहे की माझं मन मला सांगत असतं खात्री होणारच आहे. तिथून आपण स्वतःला समजून आणतो की अरे होणारच आहे असं नाही, होण्याची शक्यता आहे. बर, मग आता पुढची पेअर येते, माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले घटक. अत्यंत महत्वाचे फॅक्टर्स विदिन कंट्रोल आणि फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल. म्हणजे पहिली पॉसिबिलिटी, सर्टन्टी. दुसरी पेअर आपण काढली फॅक्टर्स विदिन कंट्रोल, फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल. ही अतिशय महत्वाची पेअर. मी जो पर्याय समजा निवडला, आता याच्यावरती मला काम करायचंय, तर ह्या पर्यायावरती काम करताना माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक कोणते, माझ्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले घटक कोणते. बरं, हा सतत विचार करायचा, कारण द सिच्युएशन इज डायनामिक. आपण सगळेजण बघतोय रोजचे आकडे, त्यामुळं हा एकदा विचार करून चालणार नाहीये, हा विचार आपल्याला सतत सगळ्यांना करायला लागणार आहे. कारण फॅक्टर्स विदिन कंट्रोल आणि फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल हे सुद्धा झपाट्याने बदलत जाणार आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपण जे म्हणतोय की आपल्याला सतत हा विचार करावा लागणार. असं नाही की एकदा विचार केला आणि आता ते संपलं. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, तर त्याला मध्येच उत्तर देऊ नका तुम्ही.
ते मध्येच उत्तर दिल्यामुळे तो ओघ जातोय. बरं बरं बरं. हा हा चालेल. सो आपण म्हणजे आपण बघतोय फॅक्टर्स विदिन कंट्रोल आणि फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल. स्वतः आता माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक कोणते, माझ्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले घटक कोणते. तर नियंत्रणाखालचे घटक आणि बाहेर सतत बदलणार आहे, बिकॉज सिच्युएशन इज डायनॅमिक. म्हणजे बघा, ज्या वेळेला लस येईल बाजारामध्ये या कोरोनावरचीच, त्यावेळेला अचानकपणे फॅक्टर्स विदिन कंट्रोल आणि बियॉन्ड कंट्रोलचं समीकरण बदलणार आहे. समजा उद्या एखादं औषध आलं किंवा उपलब्ध औषधातलं एक कॉम्बिनेशन आपल्याला मिळालं की अरे याच्यावरती चालतंय म्हटल्यावरती सगळं बदलणार आहे. पण ते आपल्याला आज माहिती आहे का? नाही. आज आपल्याला फॅक्टर्स अंडर कंट्रोल आणि फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल ह्या डिस्क्रिमिनेशन साठी जे लागतं त्यालाच चिंतन म्हणतात. दॅट डिस्क्रिमिनेशन इज चिंतन, अदरवाईज इट इज चिंता. म्हणून चिंता आणि चिंतन हे दोन खूप जवळचे शब्द आहेत. आणि तिसरा शब्द आहे चिता, की जर तुम्ही फारच जास्त चिंता केली तर त्या सगळंच अग्निमय होईल. तेव्हा डिस्क्रिमिनेशन इज रिक्वायर्ड बिटवीन फॅक्टर्स विदिन कंट्रोल, फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल. म्हणजे असंच चिंतन करण्यासाठी जी आपल्याला शक्ती देते तिला प्रार्थना आपण म्हणतो. मगाशी मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्राचा उल्लेख केला सरांनी. तर आमच्या मुक्तांगणची जी प्रार्थना आहे ती फार छान आहे. ती अशी आहे की जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. आता बघा, ही प्रार्थना म्हणजे चिंतनच आहे की व्हॉट आर द फॅक्टर्स बियॉन्ड माय कंट्रोल, व्हॉट आर द फॅक्टर्स विदिन माय कंट्रोल. जे माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचे घटक आहेत ते घटक यांचा मला स्वीकार करायचा आहे. जे नियंत्रणातले घटक आहेत तर त्यांच्यावरती मला काम करायचंय. म्हणजे ही मुळामध्ये ख्रिश्चॅनिटी मधली प्रार्थना आहे. गॉड ग्रांट मी द सेरेनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स आय कॅनॉट चेंज, गिव्ह मी करेज टू चेंज द थिंग्स दॅट आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. त्याचं हे मराठी आहे. मी पुन्हा एकदा म्हणतो आणि नंतर आपण रेकॉर्ड करतोय त्यामुळे कळेल लोकांना. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. म्हणजे फॅक्टर्स विदिन कंट्रोल, फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल हा सतत आपल्याला जप करावा लागणार आहे या परिस्थितीमध्ये. म्हणून ती दुसरी पेअर आहे, दुसरी जोडी आहे. तिसरी जोडी आहे परिणाम आणि पर्याय, कॉन्सिक्वेन्सेस अल्टरनेटिव्ह. परिणामांचा सतत विचार आपल्याला करत राहायचा रिअलिस्टिकली. आता काय होणार, आता काय होऊ शकतं, आणि त्याप्रमाणे आपल्याला पर्याय काढायचे. म्हणजे मी तुम्हाला एक माझं वैयक्तिक उदाहरण सांगतो की आम्ही या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये IPH आमचं पुण्याचं सेंटर, ठाण्याचं सेंटर, आम्ही एकही दिवसाची सुट्टी घेतली नाही. म्हणजे आम्ही ऑनलाईन आणि डायरेक्ट अशा दोन्ही पद्धतीने काम करतोय. कारण खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. इतक्या सगळ्या अडचणी घेऊन सुद्धा आमच्याकडे 20-20, 30-30 पेशंट लोक स्वतः येतात आणि ऑनलाईन तर कितीतरी येतात, कारण लोकांना खरोखरच गरज आहे आज. पण हे सगळं करत असताना आमच्या काय डोक्यात घ्यावं लागतं सारखं की आमच्या टीम मधल्याच, स्टाफ मधल्याच काही जण पॉझिटिव्ह आले, मग काय करायचं. मग आता सगळ्या स्टाफच्या 3 टीम्स करायच्या. आमच्या स्टाफ मध्ये आम्ही एक आठवडा जी टीम काम करते ती 2 आठवडे काम करत नाही. मग असं आम्ही आमचं रोटेशन लावलं. आता हे काय करावं लागतं, जसं तुम्हाला परिणाम लक्षात येतात तसे तुम्हाला पर्याय काढायला लागतात. आपल्याला काम चालू ठेवायचंय, काम चालू ठेवायचंय म्हटल्यावरती आपल्याला 3 टीम्स करा, मग त्यांना 15 दिवसाची सुट्टी द्या, असं तुम्हाला करायला लागतं. मग ऍट द सेम टाइम तुम्ही काय विचार करता, तुमच्या नियंत्रणाखाली काय आहे. मग आमच्या अगदी तळमजल्यापासून टेम्परेचर चेक, मग आम्ही सगळ्या लोकांनी काय काळज्या घ्यायच्या वगैरे वगैरे, हे आपल्याला सतत पर्याय काढत राहायचे. कारण परिस्थिती बदलणारी आहे, परिणाम बदलणारे आहेत. एकच पर्याय किती काळ चालेल हे आम्हाला माहित नाही. म्हणजे आम्ही पुण्याच्या आमच्या सेंटरमध्ये आधी 10 ते 1 काम करत होतो, मग 10 ते 3, मग 10 ते 5 इतकं काम करायला सुरुवात केली. परत टाळेबंदी आली, मग आम्ही परत 10 ते 1 ला गेलो. कारण जसं बदलतंय ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून
पुढची पेअर जी आहे ती आहे फ्लेक्सिबिलिटी अँड रिजिडिटी. या सगळ्या अनिश्चित वातावरणाला तोंड देत असताना आपल्याला लवचिक राहणं फार गरजेचं आहे. आपण जर कोणत्याही प्रकारचा हा ताठपणा दाखवला, हा म्हणजे आपण तिथे उभं राहायचंय, पण ताठपणा म्हणजे मी म्हणतो तेच खरं असं नाही. सगळ्यांचं ऐकून घेणं, सगळ्यांना बरोबर घेऊन त्याच्यामधून पर्याय काढत जाणं, तेव्हा ही फ्लेक्सिबिलिटी दाखवणं हे आपल्याला करायला लागतंय. म्हणजे आता आम्ही सगळेजण आपल्याकडे सपोर्ट ग्रुप्स आहेत वेगवेगळ्या तऱ्हेचे आमच्या संस्थेमध्ये. तर आता आम्ही आमचे सगळे सपोर्ट ग्रुप जशी आपण आज ही मीटिंग घेतोय तसे ऑनलाईन केले. आणि ऑनलाईन केल्यावरती आमच्या असं लक्षात आलं की सपोर्ट ग्रुपला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. कारण आता लोकांना प्रवास करावा लागत नाही, ते कुठूनही जॉईन करू शकतात. वी आर गेटिंग वंडरफुल रिझल्ट. आमच्या लक्षात आलं की अरे, हा जो काही पर्याय आपल्याला सापडलाय, हा कोरोनोत्तर काळामध्ये सुद्धा आपण सपोर्ट ग्रुपसाठी चालू ठेवायला काहीच हरकत नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जर पार्टिसिपेट होत आहेत तर. सो आपल्याला सतत पर्याय काढत राहावे लागणार आणि त्यासाठी वृत्तीचा लवचिकपणा लागणार. म्हणजे आपण तिथे अडून बसलो असं काही होणार नाही. अडून बसलो तर आपला तोटा आहे. म्हणजे जे संत वचन आहे की नाही, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. तर ती लव्हाळी असतात ती काय असतात, तर ती नम्र असतात, ही गोष्ट ठीक आहे, म्हणजे ती वागतात. पण ऍट द सेम टाइम लक्षात घ्या की लव्हाळ्यांच्या वर जे पातं जेवढं वरती आहे त्या प्रमाणात त्याचं मूळही घट्ट असतं. आणि त्यामुळे तो त्या मुळाला सुद्धा घट्ट धरून असतो. म्हणजे लव्हाळ्याला फक्त वरचं काम आहे, वरचं पातं झुकतं, पण खालचं मूळ पण धरून ठेवतं. ही गोष्ट सुद्धा त्या लवचिकपणामधला निर्धार दाखवणारी गोष्ट आहे. लवचिकता आणि निर्धार याचं कॉम्बिनेशन हे लव्हाळी आहे, फक्त लवचिकपणाचं नाहीये. म्हणजे आपल्याला फ्लेक्सिबिलिटी आणि रिजिडिटी डोक्यात ठेवायला लागणार. एम आय बिकमिंग रिजिड? म्हणजे हे आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा आहे बरं का, की फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्ही आणि आम्ही जेव्हा घरामध्ये आता राहतोय ना, सरांनी छान शब्द वापरला, घर कोंबडे. तर हे सगळे जे घर कोंबडे आहेत ते आपापले रंग दाखवायला लागतात मग, आणि हळूहळू त्या कोंबड्यांची झुंज व्हायला लागते. तर ती जर आपल्याला टाळायची असेल तर तिथे सुद्धा फ्लेक्सिबिलिटी लागणार आहे, की अरे मीच या घरातला कोणीतरी ग्रेट आणि माझंच सगळं ते ऐकलं पाहिजे असं नाही बाबा होणार आहे. सगळ्या वयोगटातल्या माणसांना मी सारखा आदर दिला पाहिजे. सो फ्लेक्सिबिलिटी इज गोइंग टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इन धिस क्रायसिस. चौथं आपण बघितलं, म्हणजे तिसरा आपला होता परिणाम पर्याय, चौथं होती फ्लेक्सिबिलिटी रिजिडिटी, पाचवं ते फ्लेक्सिबिलिटीला जोडूनच आहे म्हणून ते मी इथं घेतो, ते म्हणजे गोल्स आणि प्रायोरिटीज. फ्लेक्सिबिलिटीला जोडूनच आहे की गोल्स अँड प्रायोरिटीज आय विल हॅव टू चेंज. खास करून गोल्स अनेक आहेत, पण त्यातल्या कोणत्या गोलला मी आत्ता प्राधान्य द्यायचं हे मला आत्ता ठरवायला लागणार आहे. सतत डोक्यात ठेवायला लागणार आहे माझी उद्दिष्ट काय आहेत आणि त्याच्यामध्ये अग्रक्रम कशाला द्यायचा, आज मला कशाला सगळ्यात जास्त महत्व द्यायचंय ते मला सतत बघायला लागणार आहे, सतत त्याचा विचार करायला लागणार आहे. हे कसं आहे, एखाद्या गृहिणीसारखं आहे की एखाद्या गृहिणीच्या घरी 5 लोक जेवायला येणार असतात, म्हणून मग ती त्या तसं गोल ओरिएंटेशनने सगळा मेनू आणि सगळे पदार्थ बनवायला घेते. अचानक फोन येतो की आम्ही 8 जण येतोय. मग आता प्रायोरिटी बदलायला लागते की अरे आता 3 जणांची वाढ झालेली आहे, तर आता यांना जेवढ्याच्या साठी त्यांची पोटं भरायची असतील, चांगलं करायचं असेल तर काय करायला पाहिजे, प्रायोरिटी चेंज. पण तिथे फ्लेक्सिबिलिटी येते महत्वाची, कारण जर फ्लेक्सिबिलिटी नसेल तर आपण तक्रारखोर होतो. फ्लेक्सिबिलिटी नसेल तर ज्या वेळेला मला गोल्स आणि प्रायोरिटीज बदलायला लागतात तेव्हा मी भयंकर तक्रार करतो. आणि जर मी फ्लेक्सिबल असेल, लवचिक असेल, तर मी त्यामधून मार्ग काढण्याचा सतत प्रयत्न करतो. अडचण आली मार्ग काढेन, अडचण आली मार्ग काढेन. सो नेक्स्ट माझी पेअर आहे प्रॉब्लेम वर्सेस ब्लेम. प्रॉब्लेम वरती फोकस करूया, ब्लेम वर नको. ब्लेम वरती गेलो ना आपण आणि रिजिडिटी आली की ब्लेम आला. ब्लेम वरती आपण गेलो की आयदर आपण स्वतःवरती तरी दोष घेतो, दुसऱ्यावरती दोषाचा ठपका ठेवतो, आणि हे कमी की काय म्हणून नशीब, देव, ग्रह, तारे सगळे बसलेलेच आहेत. मग या सगळ्यांवरती आपण दोषारोप करतो. म्हणून प्रॉब्लेम वर्सेस ब्लेम, फोकस ऑन प्रॉब्लेम नॉट ऑन ब्लेम. हो, किती मजेशीर लोक करतायत आत्ताच्या काळामध्ये. 3 नंबरला टाकायचं फ्लेक्सिबिलिटी रिजिडिटी, गीताबाई.
आणि हे 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 टाका फ्लेक्सिबिलिटी, रिजिडिटी, कॉन्सिक्वेन्सेस, अल्टरनेटिव्ह. मग त्याच्यानंतर प्रॉब्लेम, ब्लेम, गोल्स, प्रायोरिटीज. प्रॉब्लेम वरती फोकस करून माणसं कसे पर्याय काढतायत बघा. ही आपली मुखपट्टी. आता मी घरात बसलोय आणि तुम्ही पण सगळे घरात बसलात, त्याच्यामुळं मुखपट्टी आपण आता लावलेली नाहीये. पण मुखपट्ट्यावरती लोकांनी किती आता छान छान गोष्टी काढल्या तो. म्हणजे आता मी जसा सदरा घालेन त्याला मॅचिंग मुखपट्टी लावून मला जाता येतं. हा, डिझायनर मुखपट्ट्या निघालेल्या आहेत आणि पुन्हा स्त्रियांच्या वेगळ्या, पुरुषांच्या वेगळ्या असं पण निघालेले आहेत बरं का. म्हणजे हे सॉलिड मार्केट आहे. ते लोकांना लगेच लक्षात आलं की हे मार्केट आहे. सॅनिटायझेशन नावाचं मार्केट आहे. म्हणजे आम्हाला आमच्या घरामध्ये, आमच्या ऑफिसमध्ये जेव्हा हे निघायला लागलं तेव्हा लगेच लोकांनी पटापट आम्हाला प्लॅन्स दिले सॅनिटायझेशनचे. म्हणजे लोक पर्याय काढतायत आणि ते पर्याय काढणं गरजेचं पण आहे. यू हॅव टू फोकस ऑन प्रॉब्लेम. आणि इफ यू डोंट फोकस ऑन प्रॉब्लेम, फोकस ऑन ब्लेम, काय होतं, कुणावरती ठपका ठेवणं ही गोष्ट सोपी आहे. पण ठपका ठेवण्यामध्ये इतकी आपली शक्ती जाते का नाही की पर्याय काढण्यासाठी फार थोडी शक्ती उरते हातामध्ये. म्हणून ही गोष्ट फार महत्वाची आहे की फोकस ऑन प्रॉब्लेम, नॉट द ब्लेम. पुढची पेअर आहे परफॉर्मन्स वर्सेस पर्सन. आपल्याला लक्ष द्यायचंय ते परफॉर्मन्सवर, पर्सनवर नाही. आपण ना साध्या घरामध्ये सुद्धा ना आपल्या आवडीचं कोणी वागलं नाही, की आपल्या मनासारखं कोणी वागलं नाही, की लगेच आपण त्या माणसावरती जातो. ह्याला ना माझी किंमतच नाही, हा मी काय काय केलंय ना ह्याला समजणारच नाही कधी. हा आपण मग त्यावेळी ना त्या माणसाने आपल्यासाठी काही 1000 गोष्टी केल्या असतील आधी, पण ते आपण त्यावेळेला लक्षात घेत नाही. कारण आपण कुठे जातो, फ्रॉम परफॉर्मन्स टू पर्सन. म्हणजे मला 7 वाजता चहा पाहिजे होता घरामध्ये आणि माझ्या बायकोनं 7 वाजता चहा न देता 7:30ला चहा दिला. हा, पण मी त्याचं आकाश पाताळ एक करू शकतो. या घरामध्ये माझी किंमतच उरली नाही, हा अमुक धमुक धमुक. हा, पण मी जरा थोडा विचार केला की अरे आज तिला ना जरा डोळा लागलाय आणि मी 7 वाजता उठलोय ना, तर मी दोघांचा चहा केला तर काय होणार आहे. असा विचार मी करत नाही बरं का. तिकडे मी अडून राहतो. पण मी जर फ्लेक्सिबल असेल, मी जर पर्याय काढला, तर मी काय करेन, मी तिचाही चहा करेन, माझाही चहा करेन ना. किती गुडविल तयार होईल त्याच्यामधून. त्यामुळे हे पेअर्स जर डोक्यात ठेवले आपण ना, तर ते आपल्या रोजच्या वागण्यामध्ये येऊ शकतील. अशा तऱ्हेच्या जोड्या आपण साध्या साध्या तयार करतो आहोत. हा, सो व्हेरी इम्पॉर्टंट आहे की बाबा फोकस ऑन परफॉर्मन्स, नॉट ऑन पर्सन. आणि एकदा तुम्ही पर्सनला गेलात की तुमचा ब्लेम चालू होणार. हे जर तुम्ही डोक्यात घेतलेत, हे 6 पेअर जर आपण सगळ्यांनी या 6 जोड्या लक्षात घेतल्या, तर इट विल हेल्प अस टू कम फ्रॉम रिॲक्शन टू रिस्पॉन्स. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल, मगाशी देसाई सरांनी विचारलं, तिथे आपण जोडू आता, की कॉर्टिकल सेंटर्स आहेत ना, ती विचार देतात आणि जी हायपोथॅलॅमिक लिम्बिक सिस्टीम वाली आहेत ती रिॲक्शन देतात. आता आपण थोडक्यात काय केलं माहितीये, हे 6 पेअर्स, ह्या पायऱ्या आहेत, त्या वापरून आपण काय केलं, तर आपण मेंदूमध्ये लिम्बिक सिस्टीम कडून कॉर्टेक्स पर्यंत आलो. आता माझा विचारी मेंदू काम करायला लागला. आता माझ्या विचारी मेंदूला वाव मिळाला. या 6 जोड्या वापरून मी माझ्या विचारी मेंदूला वाव दिला. आणि तसं झालं तर मग काय होतं बघा, ज्या माझ्या आदिम भावना असतात त्यांचं नियोजन होतं आपोआप. म्हणजे काय, तर आधी मी रिॲक्शनला काळजी करत असतो, पण रिस्पॉन्सला मी काळजी घ्यायला शिकतो. रिॲक्शनला माझी अँझायटी असते, रिस्पॉन्सला माझी कन्सर्न असते. काळजी घेणं आणि काळजी करणं. काळजी करणं इज अँझायटी, काळजी घेणं इज कन्सर्न. आलो आपण, म्हणजे अप्रोप्रिएट इमोशनला आलो आपण. सो ही जी आपली 6 पेअर्स आहेत, हे आपल्याला काय करतात, ते आपल्याला अप्रोप्रिएट इमोशनला आणतात. हा, म्हणजे आपण आलो अँझायटीवरनं कन्सर्नवर आलो. मग आता डिप्रेशन म्हणजे काय आता अर्थ आहे, सगळ्या जगाची वाट लागणार आहे. हा, हे आता काहीच खरं नाही. इथपासून जग सध्या कठीण परिस्थितीतून चाललंय. मी सुद्धा कठीण परिस्थितीतून चाललोय. मला सुद्धा खूप त्रास होतोय. माझं सोशलायझेशन कमी झालेलं आहे. माझ्यावरती बंधनं आलेली आहेत. दुःख आहे बघा, पण या दुःखामध्ये काय नाहीये, लेबलिंग नाहीये. बरोबर. लेबलिंग सुरू झालं की तुम्ही आदिम भावनांकडे गेलात, तुम्ही रिॲक्शनकडे गेलात. दुःख होणं
हे कॉर्टिकल लेव्हलला म्हणजे विचार करणाऱ्या माणसाला सुद्धा दुःख होतं की नाही? होतं. पण तो स्वतःच्या विचारांमुळे ही कॅन कीप निगेटिव्ह इमोशन्स इन अ पर्स्पेक्टिव्ह, की आता मला हे जे दुःख होतंय ते या परिस्थितीमुळे होत आहे, हे मी माझ्या स्वला लावून घेण्याचं कारण नाही. ते दुःख आहे, त्याच्यावरती काय पर्याय काढायचा तो आपण काढूया. उदाहरणार्थ, सोशलायझेशन माझं आता होत नाहीये, पण मी माझ्या मुलांच्या सोबत, कुटुंबियांच्या सोबत, ज्यांच्याशी माझं सोशलायझेशन होणं शक्य आहे, त्यांच्या बरोबरच माझं नातं चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकतोय का नाही, असा विचार करू ना आपण. की बाहेरचं सोशलायझेशन माझं कमी झालंय, त्याच्यामध्ये संधी ही आहे की जे जवळचे आहेत त्यांना मी समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न तरी करेन मी या निमित्तानं, हे तरी मी म्हणू शकतो का नाही. म्हणून आपल्याला डोक्यामध्ये घ्यायचंय की आपण फ्रॉम एन्झायटी वी कम टू कन्सर्न, फ्रॉम डिप्रेशन वी कम टू सॅडनेस. दुःख होऊ शकेल मला, पण मी नैराश्याने स्वतःला उद्ध्वस्त करून घेणार नाही. म्हणून आपल्याला इमोशन्सनी, भावनिक दृष्टीनं आपण सगळेजण ग्रस्त आणि त्रस्त होणार, पण आपल्याला उद्ध्वस्त नाही व्हायचंय, आपल्याला त्या रिॲक्शन कडे नाही जायचंय. हे आपण सतत डोक्यात ठेवणं ही आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप गरजेची गोष्ट आहे. आपण कधी कधी संतापावरती जाऊ. पुन्हा संताप हा पर्सन, व्यक्तीवरती आहे, परिस्थितीवरती आहे. म्हणजे असं वाटतं ना कधी कधी, असं जेव्हा आपल्याला होतं तो संताप असतो. चिडचिड होणार का आपली? हो, चिडचिड होणार. हा, आजूबाजूची परिस्थिती बऱ्याच वेळेला आपल्याला घुसमट देणारी, चिडचिड देणारी असणार. पण चिडचिड होते ती वर्तनाबद्दलची, चिडचिड होते ती परफॉर्मन्स बद्दलची. मग त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट कराव्या लागणार, काही गोष्टी फॅक्टर्स विदिन कंट्रोल, फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल, तिथे आपण लावले की मी स्वतःला संतापाकडून चिडचिडीकडे आणू शकतो. लुक ॲट द डिफरन्स, anger and irritation. I get angry on a person, I get irritated by a behavior or a performance or a non-performance of a person. हे जर मी डोक्यात ठेवलं तर मी विचारांच्याकडे आलो. म्हणजे विचारी मेंदू माझा हा काम करायला लागला. म्हणजे आपल्याला या कोरोना काळातल्या मनस्वास्थ्यासाठी पहिलं काय आपण लक्षात घेतलं महत्वाचं, ज्या वेळेला आदिम भावना येतील, त्या रिॲक्शन्सना जन्म देतील, आपल्या 6 पेयर्स वापरून आपल्याला रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसादावरती आपण आलो, तर आपण हे करू शकतो की विचारी मेंदूला आता आपण उत्तेजित करू आणि मग आपला रिस्पॉन्स येईल. आता आपण नीटपणे प्लॅन करू शकू, आता आपण दुसऱ्यांचं पण ऐकू शकू, आणि आता आपण स्वतःला पण जास्त चांगल्या पद्धतीने ऐकू शकू. अनेक तऱ्हेचे विचार आपण एंटरटेन करू शकतो. म्हणून मनस्वास्थ्यासाठी ही पहिला हा जो सेट ऑफ इमोशन्स आहे, हा मनस्वास्थ्यासाठीचा पहिला महत्वाचा सेट आहे. आता आपण दुसऱ्या सेटकडे जाऊया. दुसरा सेटही तितकाच महत्वाचा आहे. पहिला हा जो सेट आपण आता म्हणालो तो स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. दुसरा सेट जो आहे तो असा आहे की मला शेजारच्या माणसाच्या विचार आणि भावनांच्या मध्ये स्वतःला ठेवता आलं पाहिजे. त्याला काय म्हणतो आम्ही? त्याला आम्ही म्हणतो एम्पॅथी, त्याला आपण म्हणू आस्था. या सगळ्या क्रायसिस मध्ये, संकट काळामध्ये आस्था ही फार महत्वाची भावना आहे. आपण ज्या ज्या पद्धतीने दुसऱ्याच्या परिस्थितीमध्ये, समोरच्या व्यक्तीच्या भावनांमध्ये, विचारांमध्ये स्वतःला ठेवू शकतो आणि त्या विचारांमध्ये वाहत नाही जायचंय, त्या भावनांमध्ये वाहत नाही जायचंय, मग ती होते सिंपथी. पण आपल्याला त्याच्या भावनांमध्ये स्वतःला ठेवून त्या व्यक्तीला जास्तीत जास्त मदत कशी बरं करता येईल, आपापल्या पद्धतीनं, अगदी छोट्या पद्धतीनं जी मदत करता येईल ती आपण करावी. आणि ते छोटे छोटे थेंब जे आहेत ना आस्थेचे, मानवतेचे, एम्पथीचे, कंपॅशनचे, त्या करुणेचे, हे आपत्ती काळामध्ये अतिशय महत्वाचे ठरतात, असं माणसाच्या इतिहासामधल्या अनेक आपत्त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. की त्यावेळेला जे मानवतेचं दर्शन होतं, काय असतं, क्रायसिस ब्रिंग्स अराउंड द बेस्ट अँड द वर्स्ट इन द मनकाइंड. आपल्याला वर्स्ट पण दिसतं एकाच वेळेला, की लोक एकमेकांशी अगदी क्रूर पद्धतीने वागतात, पण त्यावेळेला एम्पथी जागी ठेवणारी माणसं पण असतात जी एकमेकांना मदत करतात.
तर आपल्याला खरं म्हणजे एम्पथी या इमोशनचं स्वतःला ट्रेनिंग द्यायचं आहे. आणि ते आपल्या छोट्या छोट्या पद्धतीने आपण देऊ बरं का, की माझ्याकडे समजा कामाला येणाऱ्या 2 माणसं जी असतील, त्या 2 माणसांना मी आता कामावरती घेऊ शकत नाहीये. पण त्यांचे जे पगार आहेत ना, हे मला 2 महिने 3 महिने देणं शक्य आहे. तर मी ते पगार देतो. बरं हे ना आपल्याला एम्पथीची महत्वाची गोष्ट काय, मी दिले बरं का त्यांचे पगार वगैरे असं सांगायचं नाही. मग ती एम्पथी नसते. मग ती प्रौढी असते. मग ती आस्था राहत नाही. त्यामुळे आस्था ही नेहमी एम्पथी वर्क सायलेंटली. ती स्वतःचे रिझल्ट स्वतः क्रिएट करते आणि ती तिकडे थांबते. तोच तर फरक आहे आस्था आणि प्रौढी या 2 भावनांच्या मधला. म्हणून जे आपल्याला करता येईल ते आपल्याला शांतपणे करायचं. पण या थेंबाथेंबांच्या मुळे जे पाणी असतं की नाही, तर पाणी 2 प्रकारचं असतं बघा. पृष्ठभागावरचं पाणी असतं, भूपृष्ठावरचं आणि ग्राउंड वॉटर असतं. तर एम्पथी नेहमी माणुसकीचं ग्राउंड वॉटर वाढवते. हा, आणि ते ग्राउंड वॉटर वाढलं ना की नंतर मग पाणी राहतं विहिरींच्या मध्ये. म्हणून हे लक्षात घ्या की एम्पथी कधी वरचं पाणी नाही वाढवत, ती खालचं पाणी वाढवत. आणि म्हणून ते लोकांना फार पटकन दिसत नाही, पण ते साठत असतं. आणि म्हणून ते साठवत राहणं ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची. छोट्या छोट्या पद्धतीने जितकी मदत करता येईल तितकी आपण करत राहू. हा, आणि दुसऱ्या माणसाला समजून घेऊ. म्हणजे अहो माझ्या असं लक्षात आलं आत्ताच्या या काळामध्ये, मी रोज किंवा आय थिंक 24 to 48 आवर्स मध्ये मी इंस्टाग्राम वरती माझ्या कविता टाकतो. आणि गेले मी जवळजवळ 100 कविता झाल्या माझ्या. तर फेसबुकवर टाकतो, इंस्टाग्रामवर टाकतो, आणि माझ्या असं लक्षात येतं हजारो माणसं त्या कविता रोज वाचतायत आणि त्यांना त्याच्यामधून काही ना काहीतरी धीर मिळतोय. चला, आपलं काम झालं. जर आपल्याकडे वापरण्यासाठी शब्द आहेत तर शब्द वापरू, जर आपल्याकडे वापरण्यासाठी विचार आहेत तर विचार वापरू. जे काही आपल्याला विचार वापरण्यासारखं आहे ते या काळामध्ये आपण वापरत राहायला पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची असणार आहे. सो एम्पथी इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. कंपॅशन इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. हा सेकंड सेट झाला मनस्वास्थ्यासाठीच्या इमोशन्सचा. तिसरा महत्वाचा सेट आहे, त्याला मी म्हणतो प्रोसेस सॅटिस्फॅक्शन. या काळामध्ये तुम्हाला आणि मला आनंद, समाधान, यश हे सगळं कधी मिळेल? तर हे आउटकम आपल्याला माहित नाहीये. म्हणजे इव्हन कोरोनाचा आउटकम आपल्याला माहित नाही. सो जो त्या दिवसाची आपण वाट बघतोय की अरे काही आपल्यावरती बंधनं नसतील आणि आपण अगदी पूर्वीसारख्या अगदी पार्ट्या करू आणि उत्सव करू आणि फंक्शन्स करू, अशी आपली स्वप्न बघतोय आपण. पण ते काय आपल्याला आज शक्य नाहीये. पण जे काही आपण करत आहोत त्याच्यामधून आपण स्वतःचा आनंद निर्माण नाही का करू शकणार आहोत? म्हणजे आता गेले 3 महिने तुमच्या सगळ्यांच्या सारखा मी पण घरी आहे. मग मला काही काही आनंदाच्या गोष्टी कळल्यात की पहिल्यांदा मी हौसेने स्वयंपाक करायला लागलो, अजूनही करतोय. पण नंतर मग मी स्वयंपाकाच्या नंतर भांडी पण घासायला शिकलो. मग आता माझा मुलगा मला म्हणतो की तू या काळानंतर सुद्धा ही सवय कायम ठेव. तर मी म्हणतो की हो, तसा माझा प्रयत्न निश्चितपणे राहणार आहे. मग भांडी घासतानाचा आनंद मला समजला किंवा भांडी घासताना मध्ये सुद्धा एक लय असते बरं का. आणि खटाखट खटाखट भांडी घासायला मज्जा येते. ही मज्जा येणं ही कशातही शक्य आहे. साध्या साध्या गोष्टींच्या मध्ये शक्य आहे. आणि तुम्हाला आणि मला सध्या प्रोसेस सॅटिस्फॅक्शन म्हणजे प्रक्रियेतलं समाधान, प्रक्रियेबरोबरची तन्मयता ही गोष्ट इतकी महत्वाची झालेली आहे. आणि ती आपण आपापल्या कामात शोधू, नेहमीच्या कामात शोधू, रुटीन मध्ये शोधू. कारण आज आपल्याला आउटकमचे जे भाग होते की नाही, आउटकम सॅटिस्फॅक्शनचे मर्यादित झालेत आज. ठीक आहे, हरकत नाही ना. पण आपल्याला प्रोसेस तरी आपल्या हातात आहे. तिथून आपण ती तन्मयता, ते समाधान. बरं, चांगली गोष्ट काय आहे, त्यामुळे त्या प्रोसेसचा दर्जा, गुणवत्ता, क्वालिटी ती सुद्धा वाढतेच की. त्यामुळे तेही तशा बाजूने आपल्या फायद्याच आहे. सो प्रोसेस इमोशन्स, प्रोसेस सॅटिस्फॅक्शन हा मनस्वास्थ्यासाठीचा फार महत्वाचा घटक आहे. म्हणजे बघा आपण काय काय बघितलं. रिॲक्शन टू रिस्पॉन्स, आदिम भावनेपासून प्रगत भावनेकडे, एम्पथी, आस्था, सेकंड इमोशनल सेट, तिसरा इमोशनल सेट आपण आता बघितला प्रोसेस सॅटिस्फॅक्शन. आता चौथ्या महत्वाच्या इमोशनल सेटकडे येतो जो मनस्वास्थ्याला अतिशय पोषक आहे. त्याला इंग्रजीत म्हणतात रेझिलियन्स. त्याला संस्कृत मध्ये आपल्या संस्कृतीचं नाव आहे तितिक्षा.
तितिक्षा ही फार सुंदर भावना आहे. आणि तितिक्षा जी आहे जे सगळं तपस आहे. आपल्याकडे जो शब्द वापरलेला आहे तपस, तपस याचा अर्थ इट्स कॉन्टेम्पलेशन ऍट द लेवल ऑफ थॉट्स. इट इज अ कमिटेड ऍक्शन ऍट द लेवल ऑफ कर्मा, अँड इट इज ऑल्सो अप्रोप्रिएट इमोशन्स ऍट द सेम टाइम. ऑल धिस इज तपस. तर हे जे तपस आहे ते का महत्वाचं आहे? माणसामधला रेझिलियन्स वाढवण्यासाठी, तितिक्षेसाठी. मग आता ही तितिक्षा किंवा रेझिलियन्स हे काय आहे? इट्स अ बंच ऑफ इमोशन्स. त्याच्यात कुठल्या कुठल्या इमोशन्स आहेत? तर आमच्या रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये अल्बर्ट एलिसनी याला फार छान नाव दिलंय. ते म्हणतात आय कॅन स्टँड इट. आय कॅन स्टँड इट म्हणजे आपल्याला आदिम भावना कुठे पुश करत असतात? आय कांट स्टँड इटला. आय कांट स्टँड इट, मला सहनही होत नाहीये, अशक्य झालंय हे सगळं. सो आय कांट स्टँड इट ही जी भावना असते ती टोकाची असते. आय कॅन स्टँड इट इज रेझिलियन्स. आय कॅन स्टँड इट इज तितिक्षा. मी इकडे राहणार आहे, खंबीरपणे उभं राहणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये निर्धार आहे, त्याच्यामध्ये धैर्य आहे. धीर हा जो शब्द आहे तो फार चांगला आहे. त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही मनामध्ये सतत विचार करताय बरं का. तुम्ही जेव्हा धीर वापरत असता त्यावेळेला इट इज नेव्हर पॅसिव्ह. तुम्ही परिस्थितीचा अंदाज प्रत्येक वेळेला घेत असता. त्यामुळे त्याच्यात धैर्य आहे, याच्यामध्ये करेज आहे, साहस आहे तिकडे टिकून राहण्याच्यासाठी. सेल्फ डिसिप्लिन आहे तितिक्षेमध्ये, स्वयंशिस्त आहे. स्वयंशिस्तीशिवाय तितिक्षा शक्य नाही. त्यामुळे स्वयंशिस्तीची भावना आहे. या सगळ्या भावना एकत्र येऊन जी होते तिला म्हणायचं तितिक्षा, तिला म्हणायचं रेझिलियन्स. आणि आज आपण इतिहासाकडे सुद्धा याच दृष्टीने पाहिलं पाहिजे. म्हणजे आत्ताच मी तुम्हा सगळ्यांना सांगून ठेवतो एक रेफरन्स म्हणून. आपलं IPH आमच्या संस्थेचं युट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे आवाहन IPH. जरा टाईप करा आवाहन IPH. तर हे युट्यूब चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावरती माझ्या सुद्धा अनेक मालिका आहेत. एक या कोरोना काळातल्या मनस्वास्थ्यासाठी मालिका आहे, तिचं नाव आहे करण्याचे दिवस कळण्याचे दिवस. 14 भागांची मालिका, ही ऑडिओ मालिका आहे. त्याच्यामध्ये मी इतिहासाला धरून आवाहन IPH, आवाहन IPH असं गीताबाई त्याचं नाव आहे. सो त्याच्यामध्ये दोन व्यक्तींच्या वरती माझा लेख आहे. एक लोकमान्यांवरती आहे, आता 1 ऑगस्ट जवळ येतोय, लोकमान्यांची तितिक्षा नावाचाच तो लेख आहे. आणि शिवाजी महाराजांवरती लेख आहे. 2 आपल्या महाराष्ट्रातली माणसं अशी आहेत ज्यांच्याकडून रेझिलियन्स शिकावा, शिवाजी महाराज आहेत आणि लोकमान्य. तर हा रेझिलियन्सचे रोल मॉडेल्स आपल्या आजूबाजूला आहेत. फक्त इतिहासात आहेत असं नाही, तुमच्या आमच्या शेजारी सुद्धा असणार, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा असणार. ते आपल्याला बघायला पाहिजे. सो महत्वाची गोष्ट आहे की हा रेझिलियन्स आज महत्वाचा आहे. तर आपल्या आवाहन IPH वरती एक ही मालिका आहे. दुसरी एक मालिका आहे जी व्यक्तित्व विकासावरती आहे, वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास. आणि स्ट्रेस मॅनेजमेंट वरती एक मालिका आहे, सायंकाळची संवादमाला. तर या सगळ्या ज्या मालिका आहेत, रेझिलियन्स, रेझिलियन्स हा शब्द आहे. सो या मालिका आपल्या चॅनलवरती आहे. चॅनल आपलं सर्वांसाठी खुलं आहे, तेव्हा जरूर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट की चौथा सेट आपण बघितला रेझिलियन्स हा. आता ह्या जे 4ही सेट इमोशन्सचे आपण बघितले, हे सेट्स आपल्याला कोणत्या ध्येयासाठी वापरायचे तिथं आपण येऊया. महत्वाचा भाग, असुरक्षितता म्हणजे इनसेक्युरिटी आणि अनसर्टन्टी, अशा दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. असुरक्षितता आहे, अनिश्चितता आहे. तर असुरक्षितता आणि अनिश्चितता या ज्या 2 गोष्टी आहेत, या 2 गोष्टींचा सामना करण्यासाठी आपल्याला हे 4 इमोशनल सेट्स वापरायचे. कारण असुरक्षितता आणि अनिश्चितता या दोन्ही गोष्टी आपल्या बरोबर हेलो हेलो हेलो
हॅलो हॅलो आवाज नाडकर्णी सरांचं नेट कनेक्शनचं हे झालेलं आहे. सावकाश. येतंय का आता ऐकायला? आता येते आता येत आहे. हॅलो येते सर. हा, ऐकू येतंय. हॅलो हॅलो हा बोला बोला. हॅलो येते सर. आवाज ऐकूया. आता येतोय ना? हो. हा हा, माझ्याकडे फार जोरदार पाऊस चालू झालाय ठाण्याला. ठीक आहे. एक मुद्दा मांडायचा आहे, तो मी पटकन मांडतो. ही अनिश्चितता आणि अस्थिरता जी आहे, तर त्याला तोंड देत असताना आपण सगळ्यांनी काय लक्षात ठेवायचं, तो मुद्दा मांडतो आणि मग थांबतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांपैकी कुणीही एक जण हा कायमचा अर्जुन किंवा कायमचा कृष्ण नाही. आपण सगळेजण या कसोटी काळातून जात असताना कधी कधी अर्जुन होणार, कधी कधी कृष्ण होणार. त्यामुळे गीतेमध्ये कसं होतं की एकदाच तो स्ट्रेस झालेला एकटाच अर्जुन होता आणि एकाच भूमिकेमध्ये आपले श्रीकृष्ण होते. आपल्याला तसं असणार नाही. आपण सगळेजण काय करणार आहोत, आपण आपापल्या भूमिका बदलत राहणार आहोत. म्हणजे आपण माझ्या घरामध्ये समजा आज माझ्या मुलाचा मूड नाहीये अजिबात, तर त्यावेळेला ना त्याचा कृष्ण मी होणार. पण 2-4 दिवसानंतर जेव्हा माझा मूड जाईल त्यावेळेला माझा कृष्ण माझा मुलगा होणार. हे आपल्याला डोक्यात ठेवायचंय की कसोटी काळामध्ये कृष्ण आणि अर्जुन या बदलत्या भावना आहेत, बदलत्या भूमिका आहेत. आणि म्हणून एकदा मी विद्ध होईल आणि एकदा मी सिद्ध होईल. त्यामुळं सिद्ध आणि विद्ध या भावना आपल्याला सतत बदलत राहावं लागेल, या भूमिका आपल्याला सतत बदलत ठेवाव्या लागणार आहेत. कारण येणारा भविष्य काळ हा एकमेकांना समजून घेण्याचाच असणार. एक लक्षात घ्या की या क्रायसिसच्या काळामध्ये या आपल्या समाजाला आणि संस्कृतीला विघटित करणारे फोर्सेस सुद्धा काम करू लागतात. हा पण इतिहास आहे. एकाच वेळेला समाजामध्ये संघटन आणि विघटन या दोन्ही प्रक्रिया चालू असतात. त्यामुळे आपल्या मनस्वास्थ्याबरोबर कुटुंबाचं आणि समाजाचं मनस्वास्थ्यही जर आपल्याला राखायचं असेल तर आपल्याला परस्परावलंबन, इंटरडिपेंडन्स याशिवाय काही मार्ग नाहीये. त्यामुळे आपल्याला परस्परावलंबन करत एकमेकांच्या साथीने पुढे जाणं ही गोष्ट असणार आहे. आणि म्हणून आपल्याला नेहमी पुढच्या काळामध्ये परफेक्शनिझमचा हट्ट सोडायला लागेल, पण एक्सलन्सचा ध्यास सोडायला पाहिजे असं नाही. आपण सगळेजण मिळून एका नव्या भविष्याकडे जाऊ आणि ते भविष्य आपण निर्माण करण्याची जबाबदारी घेऊ असं जर आपण म्हटलं तर आपल्याला अटळपणे येणाऱ्या दुःखाचा स्वीकार करता येईल. पण आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या घटकांचा विचार करत आणि त्यावरती कृती करत आपण सद्भावनेची सुद्धा निर्मिती करू शकतो. एका बाजूला दुःख आहे, दुसऱ्या बाजूला सद्भावना आहे. आणि हा जो खेळ आहे भावनांचा, हा संपूर्ण मानवी आयुष्यामध्ये चालू होता आहे आणि पुढे चालू राहणार आहे. या निमित्ताने आपण भावनांकडे आणि विचारांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जितका सुदृढ करू तितका त्याचा फायदा आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनामध्ये होणार आहे. असं म्हणून मी आत्ता थांबतो आणि मग आपण आता प्रश्नोत्तर आणि चर्चा या गोष्टी आता आपण घेऊया. सतीश सर थँक्यू, आनंद सर थँक्यू. तुमच्या टाळ्या मला वाजवलेल्या दिसल्या म्हणून मी थँक्यू. आपण थोडे प्रश्न घेऊया लोकांचे. सतीश देसाई प्रश्न आहे. हा, सतीश सरांचे प्रश्न घेऊ ना आता. सतीश सर विचारा, अनम्यूट करा आणि विचारा.
माझ्या मते हॅलो इलास्टिक राहणं जरूर आहे, ब्रिटल राहू नये. ही गोष्ट चिंतनाने साधली जाते असं मला समज आहे. आपलं काय मत आहे? सर मला नीट ऐकून आलं. परत सांगतो, आपण नेहमी इलास्टिक राहिलं पाहिजे, हा ब्रिटल flexible. राहू नये. म्हणजे हो. काचेचा तडा आपल्याला जाऊ नये. काचेला जर तडा जातो तसा आपल्या मनस्वास्थ्याला तडा जाऊ नये. ही गोष्ट माझ्या कशी? मते ओके. चिंतनामुळे आपल्याला शक्य होते. हो. आपलं काय मत आहे? मी तुमच्याशी सहमत आहे. थोडस त्याला एक पुस्ती जोडेन, तुम्ही जे म्हणताय त्यालाच. ती पुस्ती अशी आहे की आपण जे फ्लेक्सिबिलिटी म्हणतोय ना, त्याच्यामध्ये एक ऑप्टिमम टेन्शन आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे हा दृष्टांत सगळ्यात पहिल्यांदा 2600 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी दिला. तर गौतम बुद्ध आपल्याला काय सांगतात की अति टेन्शन जर असेल, तंतुवाद्याचीच उपमा बुद्धांनी दिली. अति टेन्शन असेल तर तार तुटते आणि त्यातून ध्वनी चांगला येत नाही. अजिबातच तुमच्या तारेला टेन्शन नसेल तरी सुद्धा तुमचा ध्वनी सूर काही नीट येणार नाही. पण वाद्य आपण जेव्हा लावतो तेव्हा त्याला आपण एक ऑप्टिमम टेन्शन देतो. ऑप्टिमम टेन्शन माणसाकडे असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातून जीवनातला सूर जन्माला येईल. मॉडर्न सायकोलॉजी आपल्याला काय सांगते की देर आर 3 टाइप्स. एक आहे डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे काय की तुमची जी तार आहे ना ती खूप जास्त ताणलेली आहे, त्यामुळे ती तुटायची शक्यता आहे. युस्ट्रेस ह्याचा अर्थ की तुम्ही म्हणजे आपला रिस्पॉन्स, बरं का, आपला रिस्पॉन्स जो होतो की नाही मगाशी, रिॲक्शन आणि रिस्पॉन्स मधला तो रिस्पॉन्स म्हणजे युस्ट्रेस. इट इज नॉट डिस्ट्रेस. ओके, तो युस्ट्रेस असला पाहिजे, म्हणजे योग्य प्रमाणामध्ये तुमची तार ही टेन्शन मध्ये असली पाहिजे. आणि तिसरं आहे नील स्ट्रेस, म्हणजे तुमच्या तारेला कुठलं टेन्शनच नाही. तर आपण जेव्हा फ्लेक्सिबिलिटी म्हणतो तेव्हा ती तुम्ही जी म्हणतात चिंतनाने येणारी फ्लेक्सिबिलिटी, ती युस्ट्रेस वाली फ्लेक्सिबिलिटी जी ऑप्टिमम टेन्शन तयार करते, ज्याने मला त्या रियालिटीला सामोरं जाणं सोपं जातं, ती फ्लेक्सिबिलिटी महत्वाची. टेन्शन शिवाय सूर नाही येणार. हा गीता मॅडम, मी माझा टेलिफोन शेअर करत नाही, पण मी माझा ईमेल आयडी जरूर शेअर करतो. तर माझा ईमेल आयडी आहे ANAND आनंद, त्याला जोडूनच IPH anandiph@gmail.com. तर ज्यांना कोणाला संपर्क साधायचा आहे त्यांनी anandiph@gmail.com वरती नक्की साधा. आणि तुम्हाला जर प्रेयर हवी असेल तर मुक्तांगण मित्र, हे जी आमची मुक्तांगणची साईट आहे, याच्यावरती ही प्रेयर तुम्हाला मिळू शकेल. इंग्रजी, मराठी, हिंदी तिन्ही भाषामध्ये ही प्रेयर तिकडे आहे. मुक्तांगणमित्र.org, www.मुक्तांगणमित्र.org. हा, अनंत सर. English word for titiksha is resilience, Gita. Resilience. हा, शुभदेव काय विचारलंय? विचारा सतीश. गुगलला विचारा, गुगलला विचारा. गुगल सांगेल. एक विचार आहे की या कोविडमुळे कुटुंबाची जास्त चांगली ओळख. तुम्ही म्हणाला तुम्ही स्वयंपाक करता, भांडी घासता, हे अगदी तेवढ्या पर्यंत जात नाही, परंतु बायकोच्या स्वभावाची ओळख जास्त शोषितपणा येतो. आणि नेमक्या ती म्हणाला घरात सगळ्या म्हणजे वातावरणाची सुद्धा आपल्याला जास्त ओळख होते. लहान जास्त ओळख फायदा होतो मला वाटते.
सांभाळून राहिला तर फायदा होतो. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. परस्परावलंबन हे महत्वाचं आहे. गीता मॅडम, आनंद IPH, इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ, IPH असं डोक्यात ठेवा. सो तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे. या निमित्तानं आपल्याला अनेक नात्यांची किंमतही कळते आणि ज्या नात्यांना आपण टेकन फॉर ग्रँटेड धरत असतो ना, अतिपरिचयात अवज्ञा आपली होत असते. खास करून घरातल्या मंडळींच्या बाबतीत ती अतिपरिचयात अवज्ञा जर आपल्या लक्षात आली की अरे बाबा यांना आपण गृहीत धरता कामा नये, यांना सुद्धा यांची एक स्पेस आहे आणि ती फार महत्वाची आहे, तर निश्चितपणे या काळामध्ये तीच माणसं आपल्याला सपोर्ट करणार आहेत. दुसरा कोण सपोर्ट करणार आहे आपल्याला? बाहेरची माणसं नंतर येतील, आधी घरची माणसं आपल्याला सपोर्ट करणार, नाही का? आता आनंद IPH बरोबर आहे. नाडकर्णी सर एका नाटकात की आई कुठे काय करते आता त्या अधिक चांगली झालेली आहे. हा, एका नाटकाचं नाव आहे आई कुठे काय करते, परंतु त्या गोष्टीची ओळख आता आपल्याला गेल्या 4 महिन्यामध्ये चांगली झालेली आहे. करेक्ट, अगदी करेक्ट. ते दुसरं नाटक होतच ना की आई रिटायर होते. आई रिटायर होते. ते पण नाटक होत. पण फार अत्यंत उत्तम भाषण झालेलं आहे आणि अर्थात त्याच्यावरती विचार करावा लागेल आणि मग आचरण करावं लागेल. हो. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी जे आपले सगळे जे साहित्य उपलब्ध आहे तर ते साहित्यही सगळ्यांनी बघा, आपल्या चॅनलवरती बघा. माझी काही पुस्तकं मराठीत उपलब्ध आहेत. स्वभाव विभाव नावाचं पुस्तक आहे, विषाद योग नावाचं पुस्तक आहे, मनोगती नावाचं पुस्तक आहे. जे आता आपण जे बोललो त्याच्याशी निगडीत ही 3 पुस्तकं आहेत की ही तुम्ही निश्चितपणे वाचू शकाल. मला वाटतं काळे सर तुम्ही आता आभार माना. भाषण इतकं उत्तम झालंय की मला वाटतं माझ्या आभारात त्याचं पूर्ण प्रतिबिंब दिसेल का नाही सांगता येत नाही, परंतु परिस्थितीला योग्य आणि जवळजवळ आपण सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या खरं म्हणजे एरवी देखील आयुष्यामध्ये असं वाटतं की कोणीतरी आधी सांगायला पाहिजे होत्या, आता जरा उशीर झाला, परंतु तसं चांगल्या गोष्टीला केव्हाही सुरुवात केलेली चालते. त्याप्रमाणे या तुमच्या परस्पर संयुक्त जोड्या आणि मुख्य हा सकारात्मक विचाराचा हा भाग आहे की आपण हातबल होऊन किंवा हताश होऊन काहीच होत नाही. आणि अशा वेळेला एकच विचार करावा की शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला कैदच होते तेव्हा ते काय विचार करत असतील आणि त्यांनी कसा मार्ग काढला हा शेवटी त्यातून. आता कथा खरी का खोटी आपण सोडून देऊ, परंतु त्या अवघड परिस्थितीतून जिवंतपणे महाराष्ट्रात परत येणं हा एक मोठा चमत्कारच आहे. अगदी. पण तो त्यांनी केला आणि स्वतःच्या बळावरती. त्यांना काही तिथे कोणी मदत करायला नव्हतं. तिथे त्यांचे हिरोजी फर्जंद सारखे काही साथीदार सोडले तर कोणीच नव्हतं, पण तरी त्यांनी ते केलं. तर म्हणजे ह्या लोकांच्या प्रत्यक्ष जीवनावरनं आपल्याला सरळ उदाहरणं मिळतात की ह्या गोष्टी शक्य आहेत आणि आपण त्या सोडू नयेत. मला वाटतं म्हणजे मला आनंद नाडकर्णींचं लिखाण आणि भाषण या दोन्ही गोष्टी आवडतात. त्यांच्या पुस्तकांपैकी मी 2-4 पुस्तकं वाचली आहेत आणि त्यांचं जेव्हा आरी बीटीवरती मला वाटतं ते साप्ताहिक सकाळमध्ये जवळजवळ एक धारावाहिक जवळ लिहित होते. आज त्यांनी फारसा संतांचा हे केला नाही, परंतु ते संत वचन देखील खूप वेळा अतिशय समर्पकपणे वापरतात. पण त्यांनी जे मला आवडलं ते म्हणजे सगळ्यात लव्हाळ्याचं जे उदाहरण सांगितलं की लव्हाळं केवळ फक्त वरती लवचिक असतं एवढं लक्षात ठेवून उपयोगाचं नाही, ते खालती पण खोल असतं, म्हणून त्याला तो लवचिकपणा परवडतो, नाहीतर ते नुसतंच वाहत जाईल.
तर अशा बारीक बारीक सूक्ष्म अशा बऱ्याच गोष्टी या भाषणामध्ये आहेत. आणि ते भाषण एकदा मला वाटतं सर्वांनीच पुन्हा एकदा ऐकण्याची म्हणा किंवा वाचण्याची गरज आहे. इतकं सुंदर भाषण दिल्याबद्दल मी आनंद नाडकर्णींचा अत्यंत आभारी आहे. नमस्कार. हॅलो हॅलो. माझं आभार प्रदर्शन संपलं. माझं ऐकू येत आहे? हो, येत आहे. हा. तेव्हा नाडकर्णी तुमच्या वडिलांनी तुमचं नाव आनंद हे फार मोठं विचारपूर्वक ठरवलं असं दिसतंय. आजच्या भाषणामुळे आम्हाला जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे. दुसरी गोष्ट अशी की शरदराव काळ्यांनी सांगितलं की आनंद नाडकर्णींनी संत वचन सांगितली नाहीत, पण त्यांच्या बोलण्यामधून जी वचनं आली ही आधुनिक संतांचीच वचनं आहेत. अशी की ह्या करोनाच्या काळामध्ये आपण अनेक गोष्टी करू शकलो. माझ्या घरामध्ये असलेल्या 200 ऑडिओ टेप्स मी ऐकल्या. माझ्या घरी पुस्तकांचे गठ्ठे पडलेले असतात, ते गठ्ठे बरेचसे संपले. तेव्हा अशा गोष्टी सुद्धा आपल्याला ह्या करोनामुळे करता आल्या या सुट्टीमुळे. असो तर आता दरमहा या पद्धतीने विज्ञान गंगा व्याख्यानमालेमध्ये भाषण होत असतात. पुढच्या महिन्याचं भाषण 14 ऑगस्टला म्हणजे परत तिसऱ्या शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता चित्रपट क्षेत्रातील विषयावरती उज्ज्वल निरगुडकर हे बोलणार आहेत. आणि ते स्वतः केमिकल इंजिनियर आहेत, परंतु ह्या सिनेमा क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक चमत्कार तंत्रज्ञानाच्या आधारे घडवलेले आहेत. तेव्हा ते काय आहेत ते ऐकण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे. तर त्याच्यासाठी आपण तयार राहू. आणि त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट वरती इंग्लंडचे प्राध्यापक सतीश देसाई आहेत, त्यांचं भाषण आपण सप्टेंबर मध्ये ऐकणार आहोत. या करोनाच्या काळामुळे आता प्रत्यक्ष सभा घेता येत नसल्यामुळे आपण या पद्धतीने झूमवर सभा घेत असल्यामुळे आता आम्हाला जगातले तज्ञ उपलब्ध झालेत. पूर्वी ही जी आमच्यावरती भौगोलिक मर्यादा होती ती भौगोलिक मर्यादा करोनामुळे गेलेली आहे. हाही करोनाचा एक फायदा आहे. तेव्हा आपण दरमहाच्या आमच्या तिसऱ्या शुक्रवारच्या भाषणाला जरूर उपस्थिती लावावी. धन्यवाद. आभार. बंद करतो सर.